नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण वाकी गावामध्ये आलो आणि ह्याच भागातील एक युवा शेतकरी जे की बऱ्याच वर्षापासून केळी या पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत आणि आज एकंदरीतच आपण ह्या 2 एकर केळी क्षेत्रावरती आलोय. मायक्रोसन या व्हरायटीची लागवड केली आहे. साधारण आज बरोबर ऑक्टोबर 2025 ला लागण आहे आणि साधारण 9 महिने आज या प्लॉटला कंप्लीट झालेत आणि केळी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निसवलेली दिसून येत आहे. तर एकंदरीत आपल्याला ह्या केळी पिकामधले अगदी लागवडीपासून असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर अजून इतर गोष्टी मार्केट याचं नियोजन कसं आहे, तर एकंदरीत सर्व गोष्टींची चर्चा आज आपल्याला युवा शेतकरी आहेत वाकी गावामधीलच आणि चांगल्या पद्धतीने शेती करत असतात. तर एकंदरीत आपल्याला सुरुवातीला त्यांची ओळख असेल ते जाणून घ्यायचं आहे. साधारण लागवड कधीची आहे त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर सरांची सुरुवातीला ओळख असेल ते आपल्याला जाणून सुरुवातीला नाव सांगा आणि एकंदरीत हे किती एकर क्षेत्र आहे आणि नमस्कार. साधारण कोणत्या व्हरायटीची लागवड केली आहे? नमस्कार. हं, माझं नाव प्रमोद अनिल हंबीरराव. हं, आपण मायक्रोसन केळीची लागवड केलेली आहे. हं, क्षेत्र 2 एकर आहे. हं, त्यामध्ये 2000 रोपं बसलेले आहेत. हं. त्याची मायक्रोसन व्हरायटी आहे. हां, साधारण लागवड कधीची आहे ह्याच्यामध्ये? लागवड आहे 13 ऑक्टोबरची 2025. बरं. आता ह्याची लागवड करताना साधारण 2 ओळीमधील अंतर असेल, 2 रोपामधील अंतर असेल, ते कसं मेंटेन ठेवलंय? आणि ही जी पद्धत आहे, ही मला वेगळी पद्धत दिसते. ही पद्धत का मेंटेन ठेवली आहे? ही पद्धत केल्यावर जरा रोपं जास्त बसतील मग आता ह्याला काय सिंगल म्हणायचं? पद्धतीपेक्षा. कोणती लागवड पद्धत म्हणायची? ह्याला लागवड पद्धत म्हणते ती आमने-सामने. आमने-सामने. हं. आता साधारण ह्याचं किती राहतं लागवड अंतर? 2 रोपातील अंतर आणि 2 ओळीतील अंतर किती राहतं? 2 रोपाचं अंतर असतं 2.5 फूट हं, आणि मधील ओळीत असतं 8 फूट. 8 फूट. हं. मग ह्याचं बेनिफिट काय भेटतो? फायदा काय होतो? रोपं जास्त बसतील. रोपं जास्त बसतील आणि अव्हरेज सरासरी जास्त अव्हरेज निघते. आपल्याला हां. जास्त निघते. जास्त जास्त बरं. आता ही उत्पन्न रोपं तुम्हाला कुठून भेटली? ही रोपं हैदराबादवरून मागवली. हैदराबादवरून. हं. कसं भेटते रोप? रोबोट ते 22-23 रुपये. मी आता बघतो आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी G9 व्हरायटीची लागवड जास्त हां. होते. पण तुम्ही मायक्रोसन ही व्हरायटीच का निवडली? मायक्रोसनला हं. वाद्य अंतर जास्त पडतंय. अच्छा. अव्हरेजला चांगला आहे. हं. हं. गाड्याची साईज असेल किंवा हां. बाकीचं अव्हरेज टनेजमध्ये चांगलं आपल्याला टनेज. एकंदरीत हां. भेटते. तसं पाहायला गेलं केळी पिकामध्ये सुद्धा पाण्याचं व्यवस्थापन करत हां. असताना पाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाण्याचं व्यवस्थापन कसं राहतं? पाणी की दिवसातून 2 ते 3 तास सोडावं लागतं. रोज. रोज. रोज 2 ते 3 तास हां. पाणी सोडावंच लागते. हं. मग आता हे पाण्याबरोबर जे वेगवेगळे विद्राव्य खतं असतात, मग वॉटर सोल्युबल हां. फर्टिलायझर्स असतात, जैविक खतं असतात, स्लरी असतात. अशा काही मात्रा देता का तुम्ही? हे प्रत्येक आठवड्याला द्यायला लागतो. प्रत्येक आठवड्याला देत राहता. मग हं. कोणकोणते देतं? विद्राव्य खतं सुरुवातीच्या स्टेजला कोणती राहतात? मधल्या स्टेजला कोणती राहतात? 05234, हं, 37, 48, 44, हं, 20, हं. द्यायला लागते. मग आता प्रत्येक अवस्थेमध्ये कुठली राहतात? प्रत्येक अवस्थेमध्ये हे लागते 05234 ही जरा जास्त हं. प्रमाणात सोडावं लागते. 05234 हं. साईज वगैरे चांगली चांगली राहते. येण्यासाठी वगैरे हां. असेल. त्याचबरोबर केळी पिकावरती किडींचा आणि रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. हं. मोस्टली मग त्याच्यामध्ये कोणत्या किडी असतात, कोणते रोग असतात आणि त्याच्यासाठी इफेक्टिव्ह असं औषध कोणतं? जास्त करून डासच हं, मारा करतो ना. बरं. ह्याचा डंक वगैरे मारत डंक असेल मारतो. हां. झाडावरती आणि हं, पंप फवारणी. पंप फवारणी हां. घेता. दुसरं रोगामध्ये वगैरे काय जास्त प्रादुर्भाव राहते? रोग नाही राहत एवढा ह्याला. नाही राहत. राहत नाही एवढा. बरं. तर एकंदरीत सरासरी पाहायला गेलं साधारण 1 एकर क्षेत्रामध्ये आता आपलं 2 एकर लागवड आहे. हं. तर साधारण किती रोपं बसली आणि सरासरी तुम्हाला अव्हरेज किती उत्पादन भेटेल? अव्हरेज उत्पादन भेटेल 60-65 टन. 60-65 2 एकरमधून. हं. आता मला वाटते बऱ्यापैकी एक्सपोर्ट सुद्धा चालू झाले आणि हां. आता सध्या चालूला मार्केट सुद्धा बऱ्यापैकी वाढले. आता किती आहे मार्केट चालूला? मार्केट आहे 40-45 आहे चालू. 40-45 आहे. मग हं. अजून आपल्याला साधारण हे किती दिवसामध्ये कटिंगला एक तयार होईल? 3 महिने लागतील पूर्ण. अजून 3 महिना. हं. जर मग एकंदरीतच मार्केट खूप चांगलं आहे असं मार्केट जर कंटिन्यू राहिलं, तर हां. साधारण आपलं नाही म्हटलं तरी ₹40 ते ₹45 पर्यंत हां. आपलं हे मार्केट चांगलं भेटू शकतं. हां. याचं मार्केटचं वगैरे नियोजन कसं म्हणजे निर्यात वगैरे कुठं करता? म्हणजे व्यापारी जागेवरून घेतात का तुम्ही स्वतः जागेवर पाठवता? येतात व्यापारी. जागेवर येतात. हं. हे कुठं जाते आपली केळी? इराण. इराण वगैरे जाते. हं. तर एकंदरीतच वाकीमधले शेतकरी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने केळी या पिकामध्ये चांगलं उत्पादन ते घेत असतात आणि एकंदरीत 2 एकर या क्षेत्रावरती त्यांनी केळी या पिकाची लागवड केली आहे. मायक्रोसन ही व्हरायटी केली आहे आणि लागवड वगैरे व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. त्याचबरोबर वेळच्या वेळेस पाण्याचं व्यवस्थापन, विद्राव्य खताचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर कीड आणि रोग व्यवस्थापन शक्यतो केळी या पिकावरती जास्त येत नाही. पण ठराविक गोष्टीचा जर चांगल्या व्यवस्थित पद्धतीने जर फवारणी केली, तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण करता येतं. तर एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने सरांनी प्लॉट डेव्हलप केला तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे.